वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा योग मते परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व श्रेष्ठ मित्रगण कारभारी गंगाधर मते, बाबासाहेब कारभारी मते, प्रभाकर कारभारी मते, समस्त मते परिवार, शिवनिवास मते परिवार, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट मित्रगण, त्याचप्रमाणे नगिना पिंपळगाव ग्रामस्थ, उपस्थित भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद. 10-15-20 मिनिटात आपण आवरून घेणार आहोत. पुढे एका कालीला जायचं आहे. वास्तू शांतीचं निमित्त आहे. अभंग तुकोबा यांचा सेवितो हा रस वाटितो आणि घ्या रे हो नकारान भरी. या रसाचं मी सेवन करतो. तुम्हाला वाटतं कोणता रस? रस अनेक आहे. खारट, तुरट, तिखट, गोड, कडू, आंबट या षड्रस म्हणतात. ऊसाचा रस, आंब्याचा रस, फळाचा रस, फळाचा ज्यूस, चहा हा सुद्धा एक रसच आहे. चहा पिल्याशिवाय सुचतच नाही सकाळी. अगोदर कप दर्शन, मग देवाचं दर्शन. कराग्रे वस्ते फुलपात्रम, कर मध्ये बिस्किटम, कर मुली चहा पात्रम, प्रभाते कपदर्शनम, प्रभाते कपदर्शनम, आधी कपदर्शन मग देवाचं दर्शन. इतके चहाच्या आधी झाले असतात. लहान पोरग सुद्धा कपशींचा आवाज आला का उठून बसते. आणखी एक रस आहे, तो घेतल्यावर माणसाला पण स्वर्गात गेलो का काय कळलं असेल तुम्हाला. तुमच्या या गावात नाही म्हणत तसं कोणी? गावात नाही कोणी तसं? आता बघायला छत्र वाढल्यावर पैसा आला तेव्हा सुधायला लागला होतो. पूर्वी प्यायला पाणी मिळत नव्हतं. बरं होतं त्यावर. सावध करतात कबीर महाराज. बंदे हुशार रहना दे, साहिब गाती रखना दे, हुशार रहना दे, साहिब गाती रखना दे. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. अपने बनो का नाम कर कर, अपने बनो का नाम कर कर, में मिलती आती. बंदे हुशार रहना दे, साहिब गाती रखना दे, बंदे हुशार रहना दे. दारू गंजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. हा एक रसच आहे. तो पिल्यानंतर माणसाला आपण स्वर्गात गेलो का काय? चालताना रोड पुरत नाही, खांबाला धडका देतो, त्या खांबाला म्हणतो किंवा बेसले रस्ते में किंवा ते बत्ती सुखाकी फिरतो. साहित्य हे तुकोबाऱ्यांना अपेक्षित रस नाही आहे. साहित्य शास्त्रामध्ये 9 रसाचं वर्णन आहे. शृंगार रस, हास्य रस, तरुण रस, वीर रस, बिभत्स रस, रौद्र रस, भयानक रस, शांत रस, अद्भुत रस. किती झाले? हा झाले का? नाही मोजले नाही. मोजी जाऊन काय ध्यानात ठेवलं. तुम्ही ध्यानात ठेवत ते आमच्या कसं बरं परत परत सांगत येत आम्हाला.
सगळं जर तुम्ही ध्यान ठेवलं, साहित्यशास्त्रामध्ये 9 रस आहेत. आता प्रत्येक रसाचं वर्णन करायला वेळ नाही आपल्याला. माझे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, एक शांताची आघरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, एरा रसाही पांते करा जाणला. शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा आला, इतर रसांनी पंक्तीचा लाभ मिळाला. अद्भुत रस म्हणजे काय? आश्चर्यकारक घटना. दोघं गप्पा करत होतो. एक म्हणला, मी परवा नाशिकला गेलो होतो. काय पाहिलं नाशिकला? पण नाशिकला मी एवढा मोठा भोपळा पाहिला की तो गाडीत मावत नव्हता. म्हणलं असं? मी पण काल नगरला गेलो होतो. तू काय पाहिलं? मी हंडा पाहिला. एवढा मोठा हंडा, आतून 4 माणसं, बाहेरून 4 माणसं गणाने ठोकून तयार करत होती. म्हणलं एवढा मोठा हंडा कशा करता? तुला तुझा भोपळा शिल्लक करता. याला अद्भुत रस म्हणतात, आश्चर्यकारक घटना. एक म्हणला, तो कुंभकर्ण जेव्हा झोपेतून जागा झाला, कुंभकर्ण 6 महिने झोपायचा नव्हता. झोपेतून जागा झाली, 6 महिने त्याची हजामत वाढून जायची. नावी गेला हजामत करायला. हजामत केली, त्याच्या नाकातली केस कट करण्याकरता चिमट्याने कट करायला. त्या कुंभकर्ण जेव्हा श्वास घेतला, तो चिमटाच मध्ये गेला. तर चिमटा शोधण्याकरता हा घुसला नाकात कुंभकर्णाच्या. याला काही चिमटा सापडला. दुसराच म्हणून भेटला, का तुम्ही इकडे कसं काय? म्हणले माझा चिमटा हरवला. तो म्हणला, अरे बाबा 8 दिवसापासून माझा हत्ती हरवला, त्याचा तपास लागला, तो चिमटा टाकायचा. याला अद्भुत रस म्हणतात, आश्चर्यकारक घटना. 9 शांत रस. या शांत रसामधला अध्यात्मामध्ये ब्रह्मरस म्हणतात. लावणी मृदंग सतीता घोष सेव ब्रह्मरसावळीने, ब्रह्मरस गुरु भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. मग तो गोऱ्या ब्रह्मरस सेवन करत होते का? पण सेवितो हा रस वाटेतो अनेका. ब्रह्मरस सेवन करता येतो, वाटता येत नाही. महाराज वाटेतो म्हणतात, याचा अर्थ याच्याही पलीकडे रस आहे. याच्या पलीकडचा रस आहे भक्ती रस. विटेशी सुखनोळी भक्ती रस, ज्याचा वीट येत नाही असा भक्ती रसाचा आनंद आहे. सेवितो हा रस. या भक्तीचा आनंद मी घेतो, तुम्हाला सुद्धा देतो. वाटितो अनेका. यारे हो नका रानभरी. तुम्ही रानभरी होऊ नका. म्हणजे काय? रानावनात जाऊ नका. याचा अर्थ आळ मार्गाला जाऊ नका. आळ मार्ग म्हणजे कोणता? या आळ मार्गाचं वर्णन कबीर महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. याला यमघाटाचं रूप केलेलं आहे. गुरु बिना कौन बतावे बाट बड़ा विकट है यमघाट. गुरु बिना कौन बतावे बाट बड़ा विकट है शांति की वाली नदिया Hey!
भ्रांति की बाड़ी नदिया बिचमो अहंकार की हा यम घाट आहे. घाट म्हटल्यावर नदी असते, त्या नदीला पूर आलाय, भ्रांती रूपी पूर, अहंकाराच्या लाटा आहे. मदमासळ की धार बरसत, माया पवन रमना गुरुबिना मदमत्सर की धार बरसते, माया पवन गंधाट. मदमत्सर रूपी धार वाहत आहेत, मायेचं वारं सुटलंय, भ्रांतीचा पूर आलाय, अहंकाराच्या लाटा आहे. हा विकाराचा मार्ग आहे, हे दुःख देणारे विकार आहेत. घाट म्हटल्यानंतर डोंगरही असतात, त्या डोंगरामध्ये लपणारे काही चोर असतात. कोणते पर्वत आहे? काम क्रोध रूप पर्वत ठारे, काम क्रोध रूप पर्वत ठारे, लोह जोर काम क्रोध दो पर्वत ढाळे, लोभ चोर संगा. काम क्रोध रूपी पर्वत आहे, लोभ रूपी चोर आहे. अशा प्रकारचा यमघाट आळ मार्ग आहे. यारे हो नका रान भले, मला आळ मार्गाला जाऊ नका, म्हणजे विकाराच्या मार्गाला जाऊ नका, वाम मार्गाला जाऊ नका, वाईट मार्गाला जाऊ नका. मग कोणता मार्ग अवलंबा? भक्ती मार्ग. सेवितो हा रस, कारण मी स्वतः भक्ती रसाचं सेवन करतो, वाटितो आणि का तुम्हाला सुद्धा देतो. तुम्ही सुद्धा भक्ती रसाचा आनंद घ्या. भगवंताच्या भक्तीमध्ये आनंद आहे महाराज. आनंदाच्या लाटा उसळ, आनंदाच्या लाटा उसळ, या भक्ती रसामध्ये आनंदाच्या लाटा आहेत महाराज. मन रूपी भ्रमर त्या ठिकाणी गुंजाराव करतायत. हा आनंद संसारात आहे का? संसारात काय काय दुःख आहे सांगत नाही कोणी एकमेकाला. बघ, स्वतःच्या मनाला विचारून पहा. एखाद्या दगडाला सांगितलं दगड सुद्धा फुटेल. इतक्या वेदनात असतात पण सांगू शकत नाही. आणि बिचारे विचार करत मनातल्या मनात कुडून कुडून म्हणून काहींचं मोकळं पटांगण झालंय. डोकं तापून तापून तेच नाही राहिले. काही काही लोकांची कमाल आहे सहन करायची, बिचारांची आयुष्यभर सहन करतात. आणि म्हणून अशा प्रकारे हा संसार आहेत, यामध्ये आनंद देणारी भक्ती आहे.
या भक्तीच्या आनंद करता ऋषीमुनी साधू संतांनी संसाराचा त्याग केला, महाराज घरादाराचा त्याग केला. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति वृत्तस्य मुदे एकांत जीवनात. इंद्राला जे सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला जे सुख नाही, ते सुख एकांतात संत प्राप्त करतात. भक्तीचा आनंद आहे. तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्ही ज्या रसाचं भक्ती रसाचं वर्णन करतात, ज्या आनंदाचं वर्णन करतायत, तो आनंद तुम्हाला कुठून मिळाला हो? मला सांगतो, आमचा पांडुरंग परमात्मा जो विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवून उभा आहे, तो फार मोठा दानशूर आणि दाता आहे. द्वितीय चरणामध्ये जो विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवून उभा आहे, तो फार मोठा दानशूर आणि दाता आहे. दाता कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे देण्याकरता आहे, ज्याची देण्याची इच्छा आहे, तो देण्याकरता स्वतंत्र. काहींच्या जवळ खूप आहे, इच्छाच नाही, काहींची इच्छा पण जवळच काही नाही, त्यांचंही पण नाही. जवळही पाहिजे, इच्छाही पाहिजे आणि स्वातंत्र्यही पाहिजे ना, नाहीतर सगळ्याच्या व्यतिरिक्त वैगणे झाले गावकरी सप्ताची. खरोखर तुम्ही चांगलं काम करतायत, परमात्माचं काम करताय, अशा ठिकाणी कुठं द्यावं. मग आता वर्गणी झाले ना, जरा तिकडून फिरून या म्हणले का, मग तिला येऊ द्या. चावी तिच्या हाताच्या हात कुठं आहे, याच्या हातात ठेवलं अगोदर पटी करतो. याला वागायचं धोरण नाही, पैसा दिले कोणी खर्च करतो, त्याच्यामुळे तिच्या हातात द्यावं लागतं. हा तिला येऊ द्या, त्याच्या हातात काहीच नाही. तो परमात्मा दानशूर जात आहे. बँकेमध्ये दोन प्रकारचे लोक जातात, काही पैसे भरणार जातात, काही पैसे काढणारे जातात. आमच्या भगवंताच्या बँकेत भरायला कोणी जातो, जो जातो तो काढायलाच जातो, पण बॅलन्स कधी कमी होत नाही, कारण तो काही इलेक्शन मध्ये येऊन आला नाही. आता या वरचा निधी संपला, आता पुढच्या वर तोची एक दान शिवदाता. काही कोणा काय काय दिलं. सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, उपमन्यूला क्षीरसागर दिला, प्रल्हादा करतात नृसिंह अवतार धारण केला, देवाला आढळपद दिलं,
आम्हाला काही देईल का नाही, आमच्याकडं काही शिल्लक आहे का नाही, निश्चित आहे, परंतु मन अगोदर स्थिर करावं लागेल. मनोधावती सर्वत्र मदन्मत्त गजन्नवा. संकल्प विकल्प मनाचा स्वभाव आहे. हे मन एका जागेवर कधी थांबत नाही. कीर्तनात बसलं तरी ते कुठेतरी जाऊन येतं, कोणी चपला नेतं का काय तिकडं जाईल, दाराची कळी लावली का नाही तिकडं जाऊन ही कुठं जाईल काही सांगता येत नाही. काय करावं, कापूसर फार फुटला, आपण मजूरच भेटना, कीर्तन चालून मग तिकडं जाऊ. आणि म्हणून परमात्म्याच्या चरणावर बुद्धी जर स्थिर केली तर तो परमात्मा मनाचे संकल्प सिद्धीला नेतो. तृतीय चरण मनाचे संकल्प मनाचे संकल्प पावविद सिद्धे जरी राहे बुद्धी त्याचे काही. भगवंताच्या चरणावर जर बुद्धी समर्पित केली तर मनाचे संकल्प तो परमात्मा सिद्धीला नेतो. महाराज सांगतात, महाराजांनी विचारलं एका माणसाने, का महाराज हे तुम्ही स्वतःच्या मनाने सांगतायत का पोथ्या वाचून सांगतायत का कोणाचं ऐकून सांगतायत? महाराज म्हणजे नाही, मग आमचं ते कार्य आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलले जे ऋषीचाच भावे वर्ताया. भगवंताचा निरोप घेऊन आम्ही आलो आहे. हाच भक्ती मार्ग सुगम आणि सोपा आहे, श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरताच आमचा अवतार आहे शेवटच्या चरणावर.
ज्ञानेश्वर माऊली सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे हो नकारान भरी विटेवरी ज्याचे पाऊली समान तोचे कदान शिरदाता मनाचे संकल्प पावेल सिद्धे जरी राहे बुद्धी त्याचे पायी तुकामुळे मध्ये दाडीले निरपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊली समान तोचे कदान शिरदाता वास्तु शांतीच्या निमित्ताने असणारा योग मते परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण भजनी मंडळ गायकवादक मंडळ आणि सर्व श्रोतृगण सर्वांना धन्यवाद झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण विठ्ठल जय जय